एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले. चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार, भव सिंधू उतरी पार, भव सिंधू उतरी पार. साधनाचे सार भव सिंधू उतरी पार, भव सिंधू उतरी पार, भव सिंधू उतरी पार. आयोग यागत पे जयाने केली आमुपे, जयाने केली आमुपे, जयाने केली आमुपे. योग यागत पे जयाने केली आमुपे, जयाने केली आमुपे, जयाने केली. सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार, भव सिंधू उतरी पार, भव सिंधू उतरी पार. साधनाचे सार भव सिंधू उतरी पार, भव सिंधू उतरी पार, भव सिंधू उतरी पार. आत्मा मनी जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा. मनी जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा, त्रिअक्षरी सोपा. आत्मा मनी जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा. मनी जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, त्रिअक्षरी सोपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा. सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार, भव सिंधू उतरी पार, भव सिंधू उतरी पार. साधनाचे सार भव सिंधू उतरी पार, भव सिंधू उतरी पार, भव सिंधू उतरी पार. पार घुमाए, पार घुमाए, पार घुमाए, पार घुमाए, काज
सर्वांनी भजन करा विठ्ठल विठ्ठल कलियुगातून तरुण जाणारा फक्त एवढा एकच मार्ग आहे, सर्वांनी भजन करायचे। आपल्या जीवनातील दुरित, आपल्या जीवनातील पाप, आपल्या जीवनातील क्लेश जर घालवायचा असेल, फक्त भगवंताचे नाम चिंतन। विठ्ठला विठ्ठला चिंतिता विठ्ठली सर्व साधनांचे सार, भव सिंधू उतरी पार। योग याग तपे जयाने केले अमुपे, सर्व साधनांचे सार, भव सिंधू उतरी पार। तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनांचे सार, भव सिंधू उतरी पार। विठ्ठल
वंदिता विठ्ठली सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सत्यमण्याणमनन्तमनित्यमनाकाशं परमाकाशं गोष्ठप्राङ्गणरिङ्गणलोलमनायासं परमायासं मायाकल्पितनानाकार मनाकारं भुवनाकारं क्ष्मायानाथमनाथं प्रणमत गोविंदं परमानंदं क्ष्मायानाथं नाथं प्रणमत गोविंदं परमानंदं परमानंदं पांडुरंगा करू प्रथम विदुरं प्रयाते हितात् स्वाच्युते सर्वलोकेऽवतीर्णो यतिर्ज्ञानदेवात्मना पाण्डुरङ्गो नमो ज्ञानदेवाय कैवल्यधामनि ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या कायनोही केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी संप्राप्त कीर्तन निरूपणा करता निवडलेला अभंग प्रेमात भूत सिंधू कुळसागर इंदू कान्हा प्रिय बंधू आणि गुणातीत साधू हरी श्री सुमन जिजाई रमन वैकुंठ गमन अवतार ज्येष्ठ आणि संप्रदाय वरिष्ठ असणारे जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अखिल विश्वाला अगदी आनंदाचा वर्षाव करणाऱ्या अगदी प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या अगदी ज्ञानाचा वर्षाव करणाऱ्या अभंग संहितेतील 4 चरणाचा नामपर प्रकरणातील अभंग कीर्तन निरूपणा करता निवडलेला आहे प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय हे भगवंताचं नाम चिंतन केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये या दुःखरूपी संसारामध्ये अशी एकही गोष्ट राहणार नाही की ती आम्ही मिळवलेली नाही काय नो हे केले काय होणार नाही त्याचं नामचिंतन केल्यानंतर म्हणजे भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर आम्हाला या संसारातली प्रत्येक गोष्ट प्राप्त होईलच अहो जाऊ द्या या संसाराचं परलोकातली सुद्धा गोष्ट आम्हाला प्राप्त होईल असा अभिप्राय देणारा अभंग कीर्तन निरूपणा करता निवडलेला आहे अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी काही बोलण्यापूर्वी काही मांडण्यापूर्वी काही प्रगट करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे तसं पाहायला गेलं तर या गावाला 2 नाव आहेत एक पिंपळगाव आणि एक पिंपळघर एवढा घोळ होतोय की पिंपळगावला जायचं तर माणूस पिंपळासला जातोय आहे का नाही बरोबर का नाही पिंपळासला जातोय आणि पिंपळघर कुठं पिंपळगाव गाव कुठं काय मेळ लागत नाही तरी त्या अनुषंगानं समस्त ग्रामस्थ
भजनी मंडळ, ज्ञानेश्वर माऊली सेवा भजनी मंडळ पिंपळगाव, अखंड हरिनाम सप्ताह सोहळा खरंच खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप उत्साहामध्ये आपल्या गावातील संपूर्ण माता वर्ग असेल, संपूर्ण पुरुष वर्ग असेल, हे काय करतात या ठिकाणी अतिशय आनंदाने आणि अतिशय उत्साहाने सप्ताहाचं आयोजन करतात. तसं पाहायला गेलं तर हा 1.5 दिवसाचा कीर्तन महोत्सव आणि या 1.5 दिवसाच्या कीर्तन महोत्सवामध्ये आपल्या समस्त ग्रामस्थ पिंपळगाव यांनी काय केले, मला या ठिकाणी आमंत्रण दिले आणि आमंत्रण देण्याकरता आपले गुरुनाथजी शिर्के साहेब, त्याचप्रमाणे श्रीराम महाराज त्या ठिकाणी चंडीगडावर आले होते आणि बाबांच्या अनुषंगाने हा संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे का नाही? विठाला खरं सांगू का, मोठ्याचा आशीर्वाद जर ज्या कार्यक्रमाला असतो, मोठ्याची थाप जर आपल्या पाठीवर असेल ना, आपल्या बारीक सारीक चुका सुद्धा त्यामध्ये झाकून जातात. बरोबर आहे की नाही? बारीक सारीक चुका त्यामध्ये झाकून जातात. तसं या कार्यक्रमाला खूप मोठ्या साधूचे काय आहेत, आशीर्वाद आहेत. श्री गुरु चिंतामणी बाबा यांचा या कार्यक्रमाला काय आहे, आशीर्वाद आहे. आणि बाबांचं जर जीवन सांगितलं ना तर पहा, तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी, अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी. तैसे संत जगी क्रिया करुनी दावी, तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. त्याप्रमाणे बाबांचं जीवन आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. सांगायचं तात्पर्य एकच की संत जीवन कसं असतं हे जर पाहायचं असेल, संत जीवन आपल्या जीवनामध्ये येऊन आपण उपकारासाठी कसं असतं. आणि अशा या संतांच्या चरणावर फक्त आपण मस्तक ठेवायचंय, त्या ठिकाणी डोक्यातला शहाणपणा करायचा नाही. अशा संतांच्या चरणाजवळ काय करायचंय, काय पाया पडावे हे माझे भांडवल. सांगायचं तात्पर्य की बाबांचा या कार्यक्रमाकरता आशीर्वाद आहे. आणखी या कार्यक्रमाकरता आपले सरवली पाड्याचे माझे परमस्नेही आदरणीय वंदनीय पूजनीय प्रेम सिंधू प्रेम सागर प्रेमाचा जे वळा बाळारामजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्या भागातील गान कोकिळा, मागच्या जन्मात तुम्ही काय कोकिळा खाल्ली होती का? ज्ञानेश्वर माऊली पाटील हे देखील काय आहेत, कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. विश्वनाथ महाराज या कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. खरं सांगू का, आता गुरुजी जर कार्यक्रमाला करता उपस्थित असले तर शिष्याची तडफडच होती. त्याचप्रमाणे परमेश्वर महाराज, अगस्ती ऋषी, त्याचप्रमाणे नारदासारखे बाबा आहेत, आहे का नाही? सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. राहिलेल्या वेळामध्ये चिंतनाला सुरुवात करतो. केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय हे भगवंताचं नाम चिंतन केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये ज्या असाध्य गोष्टी आहेत त्या आम्हाला कशा साध्य होतील या विषयाचं प्रगटीकरण करतात. पहा, आपण कितीतरी युग झाली, कितीतरी देह घेतले, कितीतरी जन्म घेतले, कितीतरी देह बदलले. या देहामधून त्या देहामध्ये, या युगामधून त्या युगामध्ये, या जन्मामधून त्या जन्मामध्ये कायम स्वरूपी भगवंताने आपल्याला फेकलेलंच आहे ना. हो, का फेकलेलं आहे त्याचं सर्वात महत्वाचं कारण या जन्मामध्ये येऊन आपल्याला जे करायचंय ते आपण केलं नाही, अन्य गोष्टी करत बसलो. आणि अन्य गोष्टी केल्यामुळे काय झालेलं आहे, भगवंताने आपल्याला फेकलेलं आहे.
नाही किती वेळा जन्मा यावी नित्य व्हावे फजित. कितीतरी वेळा आपण जन्माला आलेलो आहोत आणि कितीतरी वेळा आपल्याला काय झालेलं आहे भगवंताने बाजूला फेकलेलं आहे. मग त्या भगवंताला आपली दया यावी. शता एका जन्माच्या शेवटी कृपाळुवा पोटी येईल दया. त्या देवाला त्या भगवंताला त्या पांडुरंगाला माझी दया आली पाहिजे आणि पांडुरंगाने आपल्याला उचलून घेतलं पाहिजे. या करता आपण काहीतरी केलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? म्हणजे काय करायचं? मुक्कामाला पोचायचंय ना तर चालत राहिलं पाहिजे. मुक्कामाला पोचायचंय ना तर चालत राहिलं पाहिजे. त्याप्रमाणे या कलियुगामध्ये जर आलो ना, सर्वात श्रेष्ठ साधन जर कोणतं असेल तर नाम साधन आहे. कलियुगी उद्धार. आता हरीच्या नामे असा पाठ गाथ्यात नाही बरं का बाळाराम महाराज. हरिनामे असा पाठ गाथ्यात. काय हरिनामे असा पाठ गाथ्यात. आपण काय म्हणतो हरीच्या नामे आहे का नाही. आणि आणखी आपण हरिपाठामध्ये पण लई मोठी चूक करतो. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरे असा पाठ आहे. काय पाठ आहे? गाथ्या आपल्या मालिकामध्ये जन्मांतरे असा पाठ आहे. म्हणजे सांगायचं मी का तुमची परीक्षा घ्यायला आलो नाही आहे का नाही. फक्त आपलं कसं शुद्ध असलं पाहिजे या अनुषंगाने सांगतो विठाला. भगवंताला आपली दया आली पाहिजे. भगवंताने आपल्याला उचलून घेतलं पाहिजे. भगवंताने आपल्याला कुरवाळलं पाहिजे. नवे नवे भगवंताने आपल्याला आपलं सुख दुःख विचारलं पाहिजे. याकरता आपलं काही कर्तव्य नाही का हो? आपलं काही ना काही कर्तव्य आहे. मग काय कर्तव्य आहे? ज्या भगवंताने शरीर दिलंय, ज्या भगवंताने देह दिलाय, ज्या भगवंताने इंद्रिय दिली, त्या इंद्रियाने काय करायचं? तर त्या इंद्रियाने त्याचं नामस्मरण करायचं. मग जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगू लागले, बाबांनो तुम्ही नामचिंतन करा, नामचिंतन करा, नामचिंतन करा. तुकाराम महाराजांनी दौंडीच पिटवली. महाराज दौंडी माहिती ना? दौंडी दौंडी पिटवली. आणि पिटवल्यानंतर काय झालं तर समाजातील काही तार्किकवादी लोक होते. पहा बर का, एखादं चांगलं कार्य जर आपण करायला निघलो ना आणि काही लोकांना जर आपण सांगितलं ना, ते म्हणतात आणि तू ज्याच्यानी आणि ती गोष्ट तू ती गोष्ट करू शकणार. अरे तू ज्याच्यानी होऊच शकत नाही. त्याला फक्त एकच सांगायचं, तू त्या ठिकाणी डोकं चालवू नको. तू काय कर, तुझं तोंड गप ठेव. तू तुझं तोंड गप ठेवलं ना ती गोष्ट आपोआप घडणार. कारण का तर त्या गोष्टीच्या पाठीमागं जर सात्विक धैर्याची काय असेल, थोडं बांधलेलं असेल तर ती गोष्ट 100% घडणार. म्हणून काय झालेलं आहे, तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबांनो नामचिंतन करा, नामचिंतन करा, नामचिंतन करा. मग योग साधना करणारे योगी, ज्ञान साधनाद्वारे ज्ञानाचा गर्व असणारे, ज्ञानाचा ताठा असणारे आहे का नाही. महाराज काही काही माणसाला ना तब्येतीची काय असते, गुरमी असते, गुरमी. तुकाराम महाराज म्हणतात असा भिंतीच्या शेजारी जरी चालला ना, भिंतीला कोपर काय म्हणतात, भिंतीला कोपर हाणतो. अरे बाबा भिंतीला कोपर हाणल्यावर काय होणार आहे? हे कुठं नाही का नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे का की एवढं त्यांना कशाचा असतो, तब्येतीचा काय असतो, ताठा असतो. तसं काही कर्म मार्गाद्वारे चालणारे, काही ज्ञान मार्गाद्वारे चालणारे, काही योग मार्गाद्वारे चालणारे साधक जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्याकडे आले आणि तुकाराम महाराजाला म्हणले, पहिला घेऊ योग साधना करणारा साधक. तो म्हणला, जगद्गुरु श्री तुकोबाराय तुम्ही सांगता नाम साधनेद्वारे भगवंताकडे जा, भगवंताकडे जा, भगवंताकडे जा. आम्ही नाम साधनेद्वारे जाणार नाही, आम्ही योग साधनेद्वारे जाणार आहोत. तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वरी पाठ करून ठेवली होती. तुकाराम महाराजांचा गीता पाठ होती. तुकाराम महाराजांचं नाथ भागवत पाठ होत. तुकाराम महाराज सांगू लागले, अरे बाबा तू जर योग मार्गाद्वारे भगवंताकडे गेला तर तुझ्या जीवनामध्ये सुखाचा लवलेश सुद्धा मिळणार नाही आणि दुःखाची प्राप्ती तुला झाल्याशिवाय राहणार नाही. क्लेशोधिक तरस्तेशा मव्यक्ता सक्त चेतसाम अव्यक्ता हि गतिर् दुःखम देहवद्वीर वाप्यते. आहे का नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच की योग साधनेद्वारे जर आपण भगवंताकडे गेलो, तया महेंद्राधिपदी करिताती वाट बघी रिद्धी सिद्धीची द्वंद्वे पडवली ठाती. किंवा ज्ञानोबराय पुढे म्हणतात, योगाची जे निघाले गा सुभटा तया दुःखाचाची वाटा भागाला. आता
तर ही ओवी. आणि आमच्या आळंदीमध्ये वारकरी विद्यार्थी ज्यावेळेस मधुकरी मागतात ना, कोयाळी गाव जवळ गौरी महाराज, कोयाळी गाव. आणि कोयाळी गावला गेलं का, त्या कोयाळी गावला एक पण चपाती येत नसायची बाबा. आणि चपाती येत नसेल तर पोरांनी काय केलं, बाजरीच्या भाकरी यायच्या. बाजरीच्या भाकरी याच्यात पोरं काय म्हणायचे, आता तिने एक उभीच रचली, कोयाळीच्या वाटा जे निघाली घास वटा तया बाजरीचाची वाटा बघाला. बाजरीचाची वाटा बघायला म्हणजे सांगायचं तात्पर्य, मधुकरी आल्यानंतर असे वाटे पाडतात आणि वाटे पाडल्यानंतर ज्यांनी त्यांनी त्याचा वाटा उचलायचा. आता काही शहरामधून आलेली मुलं असतात, त्यांना बाजरीची भाकर आवडत नाही, मग ते काय त्याकरता त्यांनी ही ओवी रचली, विठाला विठाला. म्हटल्यानंतर ज्ञानोबरायची ओवी दिली. आता नाथ भागवतातला पुरावा देतो. नाथ महाराज म्हणतात, ही योग मार्गीची वाट अति अवघड परम कष्ट, थोर विघ्नांचा कडकडाट, प्राप्ती उचट एखादाच मनुष्य योग साधनेद्वारे भगवंताकडे जातो. बाकीचे काय होतात, त्या माया नदीमध्ये बुडतात आणि बुडल्यानंतर फुगून सुद्धा वर येत नाही. फुगून सुद्धा एवढे. महाराज खरं सांगू, ज्ञानोबराय 7वा अध्याय 14वा श्लोक वाचा. 14व्या श्लोकाचं विवेचन वाचा ज्ञानोबरायचं. ज्ञानोबराय म्हणतात की त्या माया नदीमध्ये बुडाल्यानंतर काही माणसं मोहरूपी भवऱ्यामध्ये एवढे गुंतले की विचारताच म्हणे, त्या मोहाने त्यांना पार जमिनीत नाही पाताळात घातलं. पुढे घातलं पाताळात. दुसरी महत्वाची गोष्ट, काही आपलं धनरूपी त्या नदीचा प्रवाह आहे, त्या धनरूपी प्रवाहामध्ये एवढे लांब वाहून गेले परत यायची गंतीच नाही त्यांची. म्हणजे सांगायचं, काही मदरूपी मीन या शब्दाचा अर्थ होतो मासा, काही मदमीनाच्या तोंडी सगळेच गेले. ज्ञानोबराय म्हणतात मदमीना. मग त्या ठिकाणी तरलं कोण? ज्ञानोबराय म्हणतात, येथे एकची लीला तरले, जे मायाजाळ. ज्ञानोबराय म्हणतात, जे भगवंताची एकनिष्ठ भावाने भक्ती करतात, एकनिष्ठ भावाने नामचिंतन करतात, ते त्या नदीच्या काठावर जाऊन उभे राहिले आणि पुढचं पाणी, ते मायारूपी पाणी काय झालं, कायमस्वरूपी नायनाट झालं. म्हणून योगाच्या द्वारे जाऊ नका. ज्ञानोबराय हरिपाठात पण सांगतात, वायाची उपाधी वायाची उपाधी योग याग विधी येणे नो हे सिद्धी. ती काय? वायाची उपाधी, दंभ धर्म आहे का नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य की ज्या वेळेला जगद्गुरु श्री तुकोबारायांनी त्या साधकाला सांगितलं, बाबा योग मार्ग असा 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 आहे, त्यावेळेला त्याच्या जीवनात चेंज केलं तिने, आहे का नाही. जसं आपण मोबाईलचं कव्हर आणि पहिलं कव्हर, तसं त्यांनी काय केलं. मग जगद्गुरु श्री तुकोबाराय, मी काय करणार आता, योग मार्गाद्वारे नाही जाणार भगवंताकडे, मी कर्म मार्गाद्वारे जाणार. आता कर्म साध आहे का महाराज? साध. महाराज तुम्हाला काय सांगू, कर्म एवढं सूक्ष्म आहे आणि माणसाकडनं चालता पाप घडतोय. कसं पाप घडतोय सांगू? विठाला विठाला. काय झालं, एका मंदिरामध्ये दर्शना करता गेलो आणि दर्शना करता गेल्यानंतर काय झालं, तर महाराज त्या पुजाऱ्याकडे बिडी होती पण काडी नव्हती. काय होती? मग आता त्या पुजाऱ्याने बिडी फेटाव कुठं बरं? त्या समईलाच कुठं बिडी फिटली? या देवाची जी समई आहे का, तिला बिडी पडली. म्हणजे चालता माणसं काय करतात, पाप करतात. विठाला तुकाराम महाराज सांगतात, जर कर्म
जी थाल्ल्या तिथं घडलं नाही ना, तर आपल्याकडनं काय होतंय? पाप घडतंय. कर्मधर्म नव्हती सांग पुण्या अंगे पतन. महाराज, व्रत आहे, व्रत हे आपल्या जीवनातलं कर्म आहे, कर्म. आणि जर व्रत सांगोपांग घडलं नाही तर तुकाराम महाराज म्हणतात, व्रते करिता सांगोपांग एक चुकली या भोग. जीवनातलं एक व्रत जरी चुकलं तरी इथून पाठीमाग केलेले एका सुद्धा व्रताचं फळ नाही. मग आपल्या पदरात काय? काशी फळ. काय? काशी फळ नाही महाराज. मग इथून पाठीमागे केलेल्या व्रताचं फळ नाही. मग जे लोक लंगडी एकादश कशी करतात बरं? लंगडी एकादश माहितीये का? हा, म्हणजे करताय तुम्ही. आपल्याकडनं व्रत सांगोपांग घडलं पाहिजे बरं का, तरच त्या व्रताचा आपल्याला काय मिळणार आहे? पुण्य मिळणार आहे. विठाला विठाला. कर्म मार्गाद्वारे ज्या वेळेला जगद्गुरु श्री तुकोबारायांनी सांगितलं, त्यांनी कर्म मार्ग सोडला आणि आता ज्ञान मार्गाद्वारे भगवंताकडे जाणार. मग ज्ञान कसं आहे? ज्ञान मिळवण्याकरता आपण साधन चतुष्ट संपन्न असलं पाहिजे. आणि साधन चतुष्ट संपन्न असून आपला मल विक्षेप आवरण गेलं पाहिजे. आणि आवरण गेल्यानंतर आपल्याला योग्य गुरु मिळाला पाहिजे. आणि योग्य गुरु मिळाल्यानंतर त्या गुरूंनी आपल्याला उपदेश केला पाहिजे. आणि उपदेश केल्यानंतर आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. ज्ञानोबराय 6व्या अध्यायामध्ये सांगतात, ज्ञान मिळवणं सोपं आहे. ज्ञानोबराय म्हणतात, जया ज्ञाना लागी गगन गिळताती योगी स्वर्ग सुखाची अडबंगी उमरडोनी. ज्ञानोबराय म्हणतात, ज्याला ज्ञान मिळवायचंय ना, त्यांनी स्वर्ग सुख गिळायची धमक आपल्यात ठेवायची. काय? स्वर्ग सुख गिळायची धमक ठेवायची आपल्यामध्ये, तरच तू ज्ञान मिळू शकतो. न धरी रिद्धीची चाड, न धरी सिद्धीची भीड, योगा ऐसे द्वाड हेळ संडीची. ज्ञानोबराय म्हणतात, म्हणजे सांगायचं तात्पर्य की ज्ञान मार्ग कठीण आहे. पुढे ज्ञान जरी मिळालं तरी ज्ञान महाराज ग बसून देत नाही. ज्ञानाबरोबर ग येतो, ग. आणि ग आला का आपला घ होतो. अभिमान झाला तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला. अभिमान झाला तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला. तुका म्हणे नरकी झाली अभिमान जरी होय गर्व ज्ञान ताठा. म्हणजे सांगायचं तात्पर्य आपल्याला नरकात घालण्याकरता कोण हासा आपली वाट पाहून, वाट. खरं सांगू का, काही माणसं आपली वाट पाहून येत, काही पदार्थ आपली वाट पाहून येत. खरं सांगा बरं, आपण जायच्या अगोदर आपल्या त्या सर्व सामुग्री तयार आहेत का नाही? खरं सांगा, आपण जायच्या अगोदर ताटी बांधणारा तयार आहे ना? आणि जो ताटी बांधतो ना, ती ताटीची विद्या दुसऱ्याला शिकून जा, नाही तर तुमच्या वेळेला पंचायत व्हायची. आणि ती विद्या काही जणांना शिकली बाळाराम महाराज, तुमच्या वेळेला पंचायत व्हायला नको. बरोबर? ताटी बांधणारा तयार आहे. ताटी बांधणारी जी लाकडं आहेत ती बरोबर तयार आहेत ना. त्यानंतर ती मडख तयार आहे, बरोबर, तिरडी तयार आहे. त्यानंतर त्या लागणारी सर्व साधन सामुग्री तयार आहे. म्हणजे ती सर्व साधन सामुग्री आपली वाट पाहते. कशासाठी? कशासाठी? आपली वाट लावण्यासाठी. विठ्ठल सर्व जगद्गुरु श्री तुकोबाराय योग मार्गाचं खंडन केलं, कर्म मार्गाचं खंडन केलं, ज्ञान मार्गाचं खंडन केलं. मग ते साधक जगद्गुरु श्री तुकोबारायांना म्हणू लागले, अहो तुकोबाराय, ओ तुकोबाराय, झोपलेले तुकोबाराय. काय म्हणू लागले? अहो तुकोबाराय, असं या कलियुगामधून तरुण जाणारा एखादा मार्ग नाही का हो? जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणले, आहे ना. कोणता मार्ग? अहो खूप सोपा मार्ग आहे. किती सोपा? त्याचा जर जप केलं तर आपली जन्मांतर काय होतील?
जळून जातील. काय ग, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरी. म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच की आपली जन्मांतरी जळून जातील. आणखी महाराज, आमच्या जीवनामध्ये असाध्य असणाऱ्या गोष्टी आम्हाला साध्य होतील का? जगद्गुरु श्री तुकोबराय म्हणतात, आमचं नाम एकदम खणखणीत आहे आणि ते कसं वाजणार आहे, टकाटक वाजणार आहे. हा अभिप्राय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो. काय नाही केले काय नोंदले काय होणार नाही. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, याचा अनुभव करायचा बरं का. एका विठ्ठले चिंतिता काय नो हे केले. त्या भगवंताचं नाम चिंतन केल्यानंतर काय होणार नाही. अहो काहीही होईल. करशील तरी नो हे काही, राईचा पर्वत डोंगर राई, आपुले करुण्याची साई, करी हो आई मजवरी, मागील काळ सरला स्वभाव त्यागुणे, नेणे आयुष्य होते उणे, पुढील पेन हे अंतरलो. तुकाराम महाराज म्हणतात, भगवंता तू काय करणार नाही रे, तू काहीही करू शकतो. तू अकर्तृम अन्यथा कर्तृम शक्ती तुझ्याकडे आहे. तू काहीही करू शकतो. म्हणून तुझं नाम चिंतन घेतल्यानंतर आमच्या जीवनामध्ये ज्या असाध्य गोष्टी आहेत ना, त्या आम्हाला साध्य होतात. कोणकोणत्या गोष्टी, तर मी प्रमाणाद्वारे 6 गोष्टी सांगतो बरं का. एक, पाप नाहीसं होतं. पाप नाहीसा होतो. भगवंताची भेट होते. यमाची भीती नाहीशी होते. जन्म खंडून जातो आणि आढळ पद प्राप्त होतं. विठाला भगवंताचं नाम चिंतन केल्यानंतर पाप राहत नाही. मनुष्य निष्कलंक होतो. मनुष्य शुद्ध होतो. आहे का नाही. नाम संकीर्तन किंवा दुसरं पण पापच नाही ऐसे नाम घेता जवळ वसे. म्हणजे भगवंताचं नाम चिंतन केलं की आपल्या जवळ पाप राहत नाही. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच, आपल्या जवळ पाप राहत नाही. पहिला मुद्दा काय झाला. कीर्तन आपण समडावामध्ये करायचं असतं. आहे का नाही. एकट्याने बोलायचं आणि तुम्ही काय करायचं, ऐकायचं सोडून द्यायचं असं नाही. तुम्ही ती अक्षर काय करायची, ती साधूची अक्षर आहे. तो हल्ली काय आहे माहितीये का, आपण काय करतो की जे कलाकार मंडळी आहेत ते तुकाराम महाराजांचे गाथेचे अभंग सोडून कविता म्हणतात. महाराज रामेश्वर भट्टांनी केव्हा गाथा बुडवला होता हे आपल्याला माहिती नाही. परंतु आज ही जी आपण परिस्थिती पाहतो ना, हे हयातीत असताना गाथा बुडवते. काय करतात, अहो ज्या वाङ्मयाला जर तुकाराम महाराजांचा स्पर्श झाला नाही, ते जर वाङ्मय आपण कीर्तनात गायलं, कीर्तनात म्हटलं, तर तुकाराम महाराज तलवार घेऊन बसलेले बरं. काय तलवार घेऊन बसलेले आणि निस्ती नाही, 8 टाइम घासून येत. कधी येतोय का सांगतो तुम्हाला एक महत्वाची गोष्ट. जुन्या फड परंपरा पहा.
जुना इतिहास पहा. त्या माणसाने महाराज जीवासाठी अक्षरासाठी जीवाचं रान केले. अक्षर जगलीत ती माणसं. म्हणून आपण हयातीत असणारा, खरं सांगू माऊली महाराज, हात जोडून विनंती आहे, काय होतं, आपण जर एखादं भक्तिगीत गायलं, आपण जर एखादं चांगलं वाटलं, लोक तुम्हाला वाह म्हणतील, वा वा, ह्याचं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळतंय. परंतु त्या अक्षराचा आपल्या मनावर काय परिणाम होतो, त्या अक्षराचा सकल जनलोकावर काय परिणाम होतो याचा आपण विचार केला पाहिजे. जर याचा आपण विचार करू शकत नाही, मापानी गुणी तुका म्हणे रीती दोन्ही. तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या मापात पण काही नाही आणि पदरात पण काही नाही, गुणीत पण काही नाही. साबळी वाढीन नल्या सरळा, ना फळ हात पोकळा, तैसे स्तन झाले गळा शिळीचे. शिळीच्या गळ्याला असणार स्तन किती दूध देतं बरं? हा, किती दूध देतं? 2 लिटर देतं का 5 लिटर देतं? काहीच देत नाही ना. त्याप्रमाणे आपण कुपारीतला दोडका व्हायचं नाही, कुपारीतला दोडका व्हायचं नाही. आपण भले 2 कार्यक्रम कमी, परंतु तत्वाने जगलं पाहिजे. आपण वारकरी संप्रदायात आहोत ना, वारकरीची निष्ठा आपण जपली पाहिजे. विठाला आपला मुद्दा चालू होता, भगवंताचं नाम चिंतन केल्यानंतर पाप नाहीसं होतं. ऐका दुसरा मुद्दा, भगवंताचं नाम चिंतन केल्यानंतर त्रिविध ताप नाहीसा होतो. कुटे भवरोग संचित क्रिया मानभोग, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. वसू न शके पाप, पुढं जाय त्रिविध तो ताप. आपल्या जीवनातला काय होतो, त्रिविध ताप नाहीसा होतो. मग कोणता ताप? थंडी ताप, खोकला ताप, सर्दी ताप? अहो नाही हो, आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक हे त्रिविध ताप काय होतात, आपल्या जीवनातून निघून जातात. म्हणजे पहा, दुसरा मुद्दा झाला कोणता? तुम्हाला थंडी ताप आला नाही ना, ताप नाहीसा होतो. पहिला मुद्दा पाप नाहीसं झालं, दुसरा मुद्दा ताप. ऐका, तिसरा मुद्दा भगवंताची भेट होते. भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर महाराज इतरत्र दुसऱ्या लोकांच्या भेटी घेण्याकरता आपल्याला पैसे द्यावे लागतात. पहा बर का, पैसे देऊन त्या लोकांना बोलवावं लागतं. परंतु तुकाराम महाराज म्हणतात, आपली नाम साधना जर आपण केली, नाम साधनेद्वारे भगवंत भेटतो आणि बिना पैशाचा भेटतो. तुका म्हणे न वेचिता धन जोडे नारायण नामासाठी. काय? नामासाठी नारायण जोडे, नामासाठी भगवंत जोडला जातो. त्याचं सर्वात महत्वाचं कारण आपल्याकडनं भगवंत पैसा घेत नाही. तिसरा मुद्दा संपला. तुमच्या डोक्यातल्या फ्यूजा उडाल्या. पहिला मुद्दा पाप नाहीसा झालं, दुसरा मुद्दा ताप नाहीसा झाला, तिसरा मुद्दा भगवंताची भेट झाली, चौथा मुद्दा यमाची भीती नाहीशी होते. विठाला नाम साराचे हे सार शरणांगत यम किंकर. काय होत यम, जो यम आहे ना, यम सगळ्यांना कोणाची भीती आहे? एक बाई काय कीर्तनकाराने सांगितलं, ह्या गावातले सगळे माणसं मारणार. सगळे लोक रडायला लागले. एक बाई हसायला लागली. का बरं हसायला लागली? ती म्हणली, मी कुठे या गावातली? काय म्हणली? मी कुठे या गावातली? अगं वैस, तू जरी या गावातली नसली तरी तुझ्या गावऱ्या एक दिवस जाणार आहेत. बरोबर आहे का? म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच, मरण हे सर्वांना आहे. मग यमाची भीती भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर काय होते? नाहीशी होते. विठाला आढळ पद प्राप्त होतं. आढळ पद बरं का, ऐका, आढळ पद कोणाला प्राप्त झालं? ध्रुव बाळाला. ऐका, आता त्याची छोटी कथा सांगतो आणि पुढे चालतो. एक उत्तानपाद नावाचा राजा होता आणि त्याला 2 बायका होत्या. आता राजे लोक पूर्वीच्या काळी मोकळ्या मनाने कारभार होता मला, बरोबर ना? काही काळी राजाला 500 पत्नी. किती? बरोबर आहे का नाही?
आहे का नाही? पूर्वीच्या काळी महाराज राज्य होतं, राज्याचा विस्तार करण्याकरता काय त्या पूर्वीच्या काळामध्ये केलं जायचं. तुम्ही त्यांचा आदर्श घेऊ नका. आता महाराज एकच भेटणं मुश्किल झालंय. उत्तानपाद नावाचा राजा होता, त्याला 2 राण्या होत्या, एक सुरुची आणि एक सुनीती. आता या शब्दामध्ये लय गंमत आहे बरं का. सुरुची, रुची या शब्दाचा अर्थ काय होतो? आवड. आणि नीती, नीती या शब्दाचा अर्थ काय होतो? नियम. काय होतो? नियम. मग माणसाची स्वाभाविक ओढ नीतीकडे असते का नियमाकडे असते? आपलं रुचीकडे असते का नीतीकडे असते? हा, रुचीकडे. खरं सांगू का, आता या ठिकाणचं नाही पण लांबचा दृष्टांत सांगतो. त्या भागातल्या शेतकऱ्याकडे काय म्हणत, आता शेतकरी म्हणल्यानंतर किंवा ड्रायव्हर लोक म्हटल्यानंतर त्यांना व्यसन असतंय, बरोबर आहे की नाही? महाराज त्याला आवड होती कशाची? महाराज काही लोक आहे ना याच्यात गुंतले बरं का, काही लोक याच्यात गुंतले. याला काय म्हणतात? याची आवड होती, त्याच्याकडे तांबाखू होती पण चुना नव्हता. काय होतं? तांबाखू होती पण चुना नव्हता. महाराज 5 किलोमीटर त्याला एक माणूस दिसत होता, तो तिथून 5 किलोमीटर चालत गेला. कशासाठी? चुन्यासाठी नाही, आवडीसाठी. कशासाठी? आवडीसाठी. म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच की माणसाला आवड काय करायला लागेल मला सांगता येत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, आवडी आणि शिनवी व्यसन आणि लाजवी. व्यसनी माणसाला लाज नसते महाराज, आणि आवड असणाऱ्या माणसाला त्याचा क्षीण येत नाही. म्हणून काय झालं तर काय मुद्दा चालू होता? सुनीती आणि सुरुची, आवड. मग स्वाभाविक त्या राजाची ओढ कुठे असेल? आवडीकडे असेल की नाही? म्हणून त्याने काय केलं, त्याची आवडती असणारी राणी सुरुची हिच्याकडे त्याचा ओढा होता आणि सुनीतीकडे त्याचा ओढा नव्हता. या अनुषंगाने काय झालं तर त्या राजाने त्या राणीला राजवाड्याच्या बाहेर काढलं आणि काढल्यानंतर तिचा 5 वर्षाचा असणारा मुलगा ध्रुव त्याला देखील तिच्या बरोबर बाहेर काढलं आणि कुठेतरी काहीतरी घर बांधून दिलं. आणि दिल्यानंतर काय झालेलं आहे, एक दिवस उजेडला आणि त्या सुनीतीचा मुलगा ध्रुव खेळत 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 त्या राज दरबारामध्ये गेला. आणि राज दरबारामध्ये गेल्यानंतर काय झालं महाराज, त्याचं ते गोंडस रूप त्या उत्तानपाद नावाच्या राजाने पाहिलं. अतिशय मनमोहक, अतिशय आकर्षक, अतिशय आपल्या भाषेत सांगू सोन्याचा तुकडा. काय? सोन्याचा तुकडा असं रूप त्या राजाने पाहिलं. आणि त्या राजाने ते उचलून घेतलं आणि आपल्या महाराज जसा कोंदणामध्ये हिरा ठेवावा ना तसं ते दृश्य दिसू लागलं. आणि दिसल्यानंतर महाराज काय लोकांना चांगलं दिसतच नाही महाराज, आहे का नाही? चांगलं एखाद्याचं झालं काय पोटात दुखत, त्याला काय होतं आणि काय नाही काही कळत नाही. तसं त्या राणीला पण त्या राजाची जी आवडती राणी होती सुरुची, हिला काय झालं ती गोष्ट आवडली नाही. आणि ती राजाकडे भर सभा भरलेली असताना ती त्या सभेमध्ये आली, ताण 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 करू लागली. जसं दिवाळीच्या दिवशी साडी घ्यावी नाही, आहे का नाही? दिवाळीच्या दिवशी साडी, आता मकर संक्रांत आली बघा, साडी घेऊ नका तुम्ही फक्त, मग समजन तुम्हाला. ताण ताण करत आली. आल्यानंतर संपूर्ण प्रधान मंडळी बसलेली आहे, संपूर्ण विप्र मंडळी बसलेली आहे. आणि त्या विप्र मंडळीमध्ये काय झालं महाराज, त्या राजाने काय केलं, त्या राणीने त्या राजाचा 7-12 काढला. महाराज अशा ठेवणीतल्या शिव्या आहे ना महाराज, आपल्यापेक्षा यांच्याकडे ज्यादा आहेत बरं का. फक्त आपण काय करतो, जेवढे देतो तेवढेच पाठ असतात आपले. आणि भारत यांच्या वाटे जाऊन बघा बरं, अरे विचार तसं आपल्याला बोलूनच देणार नाही. आणि तसं त्या राणीने काय केलं महाराज, तिच्याकडे जेवढे शब्द असतील नसतील ती डिक्शनरीज घेऊन गेली आणि त्या राजाचा सगळा 7-12 काढला. तो राजा पण महाराज अतिशय तिचा एक प्रामाणिक नोकर असल्यासारखा त्या महादेवासमोर नंदी असतो ना त्याप्रमाणे करू लागला. आणि असं केल्यानंतर काय झालं महाराज, एक शब्दही तो राजा बोलला नाही. शेवटी त्या राणीलाच काय झालं, त्या ध्रुवाचा कंटाळा, तिने असं सिंहासनावर त्या ध्रुव बाळाला उडलं आणि त्या ठिकाणी ढकलत 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 राजवाड्याच्या बाहेर काढलं. आणि राजवाड्याच्या बाहेर काढल्यानंतर आता ध्रुव बाळाचा त्या ठिकाणी काय झाला, अपमान झाला. आणि अपमान झाल्यानंतर आता मला 5 वर्षाचं लेकरू आहे, त्याला काय समजणार आहे, काय करणार आहे?
ते ध्रुव बाळ रडत रडत लुटू चालत आपल्या आईजवळ गेलं आणि आईला म्हणाले, आई अशी या जगामध्ये कोणाची मांडी आहे ग, ज्या मांडीवर बसल्यानंतर मला पुन्हा त्या ठिकाणाहून कोणीही उठवणार नाही, अशी कोणाची मांडी आहे? त्या वेळेला ध्रुव बाळाची आई म्हटली, राजा तुला जर बसायचंय ना तर लौकिक गोष्टीद्वारे प्राप्त होणाऱ्या मांडीवर बसू नको. काही गाद्या 5 वर्षासाठी आहेत, काही गाद्या 2.5 वर्षासाठी आहेत, काही गाद्या 2 दिवसात हाकून देते. बरोबर आहे की नाही? तसं तुला जर लौकिक दृष्टीने प्राप्त होणाऱ्या गादीवर बसायचं असेल तर तुला आज ना उद्या त्या ठिकाणून हाकून देण्यात येईल. परंतु जर तुला बसायचंय ना, तू जगत आत्म्याच्या मांडीवर बस. एकदा की तू जगत आत्म्याच्या मांडीवर बसला, पुन्हा तुला त्या ठिकाणाहून कोणी उठणार नाही. असं म्हटल्यानंतर लगेच ध्रुव बाळ विचारू लागला, आई हा जगत आत्मा कुठे असतो ग? आई सांग ना मला, हा जगत आत्मा कुठे असतो? त्यावेळेला ती सुनीती म्हणू लागली, राजा तो जगत आत्मा जंगलामध्ये राहतो, त्याच्याकरता खूप तपश्चर्या करावी लागते, खूप साधना करावी लागते, खूप सायास करावे लागतात, तेव्हा देव भेटतो. आहे का नाही? देव काय असाच मिळतो का? लोकांना वाटतं आज माळ घातली की सकाळी माळ घातली की संध्याकाळी देव भेटला पाहिजे. एवढं सोपं आहे का? तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावे. म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच की ध्रुव बाळ महाराज उचलत्या पावलाने त्या ठिकाणून निघाला. करंटला जर आपला हात लागला तर आपण किती वेळ वायर धरून बसतो बरं? किती वेळ धरून बसतो? लगेच सोडून देतो. त्याच क्षणी ध्रुव बाळ त्या ठिकाणाहून निघाला. का तर मला जगत आत्म्याच्या मांडीवर बसायचे. आणि महाराज गेल्यानंतर जात असताना त्याला नारद महर्षींची भेट झालेली आहे. नारद महर्षींची भेट झाल्यानंतर नारद महर्षी थोडा खवला काढतात त्याचा, अरे तू जाऊ नको, त्या ठिकाणी श्वापद आहेत, त्या ठिकाणी भूत आहेत, त्या ठिकाणी हिंसक प्राणी आहेत, तुला मारून टाकतील, तू जाऊ नको. ध्रुव बाळ म्हणू लागला, देह जाऊ अथवा पांडुरंगी दृढ भाव, दक्षिण उत्तर मारुता, मेरू जैसा पंडुसुता, सुख दुःख प्राप्ता मध्येच तुझो. म्हणजे ज्या वेळेला एखादा डोंगर, ज्या वेळेला एखादा गिरी त्या ठिकाणी कसा ठाण मांडून असतो, त्याप्रमाणे आता भगवत प्राप्ती झाल्याशिवाय मी मागे येणार नाही, असं ध्रुव बाळाने निश्चय केला. आणि नारद महर्षींनी त्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र दिला. आणि मंत्र दिल्यानंतर पहिली काही दिवस ध्रुव बाळाने झाडाची फळं खाऊन काय केली? साधना केली. भगवंत प्राप्त झाले नाही. दुसरे काही दिवस झाडाची पानं खाऊन साधना केली, भगवंत प्राप्त झाले नाही. शेवटचे काही दिवस पाणी पिऊन साधना केली. हो, 5 वर्षाचं लेकरू आहे, किती? आणि काय केलं? पाणी पिऊन साधना केली, भगवंत प्राप्त झाले नाही. आणि शेवटचे दिवस फक्त श्वासावर साधना केली. आणि महाराज भगवंत पण काय करतो? परीक्षा पाहतो बरं का. परीक्षा पाहिल्याशिवाय आपण खरं सांगा, पुढच्या वर्गात जायचं असेल तर घटक चाचणी 6 माही, त्यानंतर पूर्व परीक्षा, वार्षिक परीक्षा, मग आपला निकाल. तसं परमार्थामध्ये भगवंताच्या जवळ यायचं असेल तर कसोटीला उतरलं पाहिजे. कसोटीला उतरल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. तसं मग ध्रुव बाळाने काय केलं? ही संपूर्ण कसोटी पूर्ण केली आणि भगवंताची प्राप्ती झाली महाराज. आणि भगवंताने काय केलं? ध्रुव बाळाला उचलून घेतलं आणि आपल्या मांडीवर बसवलं. अडलपदी अडलपदी सुंदर आहे. मला फक्त त्याच्यात नाम शब्द पाहिजे बरं का. नाम शब्द आला नाही म्हणून मी माझ्या जवळचं प्रमाण सांगतो. नाम पाठे ध्रुव आढळपदी बैसे. नाम शब्द आला पाहिजे म्हणून त्याच्यात. नाम पाठे ध्रुव आढळपदी बैसे, नारदनाचे नाम पाठे विठ्ठल.
बरोबर आहे. काय झालं? पाप नाहीस झाला, ताप नाहीस झाला, भगवंताची भेट झाली, आढळपद प्राप्त झालं, जन्म खंडून गेला. आणखी एक गोष्ट कोणती राहिली? पुढच्या वर्षी ठेवा, पुढच्या वर्षी सांगू. विठ्ठल सर्व गोष्टी जर नामचिंतनाने होत असतील तर तुकाराम महाराज म्हणतात, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. मग त्या साधकांनी पुन्हा प्रश्न केला, तुकाराम महाराज ते नाम कसं आहे? अभंगाचं दुसरं चरण. सर्व साधनांचे सार सर्व साधनामध्ये सार म्हणजे ते रसाच्या वरचा भाग नाही बरं का. सार 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 या शब्दाचा अर्थ होतो सगळ्यात ओरिजिनल. त्याला काय म्हणायचं? सगळ्यात भारी, कवरा भारी र म्हणजे काय? सार आहे का नाही? सगळ्यात भारी म्हणजे काय? सार. आणखी सांगू का? सार म्हणजे अमृत नाही हो, अमृत पण कमी आहे नामापुढे, आहे का नाही? जिव्हे गोड तेन अमृत जयास पिके पुढे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. सांगायचं तात्पर्य सगळ्यात उत्तम, उत्कृष्ट, चांगलं, गोमट काय आहे? नाम आहे. म्हणून सर्व साधनांचे सार पुढे सांगतात भवसिंधू. भवसिंधू म्हणजे काय? संसार सागर. याचा अर्थ काय होतो? भवसिंधू, आहे का नाही? आपण बरेच सागर पाहतो, अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर, बंगालचा उपसागर. याच्यात मासे सोडून दुसरं काही नाही. परंतु ह्या भवसागरामध्ये महाराज तुम्हाला भगवत भक्ती करणारे लोक दिसतील. ह्या भवसागरामध्ये तुम्हाला धर्म कार्य करणारे महात्मे दिसतील. या भवसागरामध्ये तुम्हाला देशासाठी जगणारे महात्मे मिळतील. या भवसागरामध्ये तुम्हाला संस्काराकरता जगणारे महात्मे मिळतील. या भवसागरामध्ये तुम्हाला गोमातेची सेवा करणारे महात्मे मिळतील. खरं सांगू का? या जगामध्ये तुम्हाला खोटं सांगत नाही, गोमातेसारखं दुसरं श्रेष्ठ दान कोणतं नाही. आणि गोमातेची जो सेवा करतो, गोमातेला जो गोग्रास देतो, गोमातेसाठी जो आपलं जीवन खर्च करतो ना, त्याला भगवंत काय करतात माहितीये? भगवंत मोक्षपद देतात, परंतु ब्रह्मलोकाची प्राप्ती पण करून देतात. म्हणून गो सेवा ही आपल्या जीवनामध्ये काय असली पाहिजे? महत्वाची आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल ना तुमच्याच्याने होत नाही, तर एक काम करा. काय करा? गोमातेला काय करायचं? दिवसाला काय करायचं? 10 रुपये नैवेद्य करता बाजूला काढून ठेवायचं, आहे का नाही? तुम्हाला जमत नाही ना, काय करतो? आपली गोशाळा आहे ना दिंडीगडावरती, त्या गोशाळेतर्फे तुम्हाला गल्ले देतो, गल्ले. आणि त्या गल्ल्यामध्ये दिवसाचे किती रुपये टाकायचे?
10 रुपये लई झाले का आपल्याला? आपण मिश्री किती रुपयाची लावतो दररोज? हा, आपण तांबाखू किती रुपयाची मिळतो दररोज? है ना? आता हे 2च व्यसन इथं सांगतो, याच्या व्यतिरिक्त दुसरे सांगत नाही. विठ्ठला सांगू का, हे जीवनामध्ये केलं पाहिजे हो, हे जीवनामध्ये केलं पाहिजे. आपण हिंदू आहोत ना, हिंदूसाठी या गोष्टी आपण केल्याच पाहिजे. जर आपल्या जीवनामधून ह्या गोष्टी जर आपण आपल्याकडनं घडत नसतील ना, तुम्हाला भारतात राहायचा अधिकार नाही, आपण पाकिस्तानला राहायला गेलं पाहिजे. का? जर आपल्याकडनं या गोष्टी घडत नसतील. देव, देश, धर्म, गोमाता, साधू, ह्या आपल्या जीवनातल्या एक आपल्याला अलौकिक मिळालेल्या गोष्टी आहेत. आणि त्या गोष्टी करता आपण आपलं जीवन, आपल्या संसारातला जर थोडाफार काही जरी भाग त्याला आपण सत्कार्य म्हणून दिला तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. म्हणून सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार. सांगतात योगापासून, यागापासून आणि तपापासून आपल्याला जेवढं मिळणारं पुण्य आहे ना, तेवढं नाम साधनेद्वारे मिळतं. योग याग तपे जयाने केली यामुपे, सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. आणि शेवटी तुकाराम महाराज सांगतात, बाबांनो तुम्ही काय करा तर असा 3 अक्षरी जो मंत्र आहे ना, त्या मंत्राचा जप करा. कोणता मंत्र आहे तो? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे जपा, 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 तुका म्हणे तुका म्हणे जपा. मंत्र त्रिअक्षरी शोभा, मंत्र त्रिअक्षरी शोभा, सर्व साधनांचे
मंत्र त्रिअक्षरी सोपा. तुकाराम महाराजांनी सांगितलंय काय करायचं, 3 अक्षरी मंत्राचा जप करायचा. एक माणूस मला माझ्या बायकोचं नाव 3च अक्षरी काय म्हणला, संगीता. काय म्हणला, तुकाराम महाराज म्हटले संगीता नाही म्हणायचं, काय म्हणायचं, विठोबार कुमार हरे सर्वांनी नाम जप करायचं. हा नामपर प्रकरण पहिला दिवस आहे ना, तर पहिल्या दिवशी आपण सर्वांनी नाम जप करायचं सगळ्यांनी म्हणायचं बरं का. 5 मिनिटं. हरी विठ्ठल 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 म्हणा,
जय श्रीराम जय श्रीराम. ऐका केलेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून आम्ही ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकलो, सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, त्यांचे एकनिष्ठ ब्रह्मचैतन्य असणारे गुरुवर्य यांच्या चरणी अर्पण करून, श्री गुरु चिंतामणी बाबांच्या चरणी अर्पण करून, बाळाराम महाराजांच्या चरणी अर्पण करून, आणि तुम्ही 2 तास माझी येडी वाकडी बडबड ऐकून घेतली, तुमच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, माऊली,